आज दिनांक आहे 21 एप्रिल 2026। मित्रांनो, आजचं उपोषण जे आहे, वास्तविक पाहता आम्ही सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी आहोत। माझा तालुका कुडाळ आणि हे जे ग्रामस्थ आहेत यांचा तालुका येतो मालवण। आता मालवण तालुक्याच्या समस्येसाठी कुडाळ तालुक्यातला बाळाराणी का बसलाय, याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे इथे हे उपोषण पूर्ण एका व्यक्तीविरुद्ध नसून जी काय समाजात प्रवृत्ती फोफावत चालली आहे। पैसा असेल तर कोर्टाच्या आदेशांना जुमानायचं नाही, पैसा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था त्यांना जुमानायचं नाही, पैसा असेल तर ह्याला धमकाव त्याला धमकाव। तर ही कुठे प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती वेळच्या वेळी संपुष्टात आली पाहिजे। आम्ही कोणत्या व्यक्तीला संपुष्टात आणण्यासाठी इथे बसलो नाही आहोत, ती प्रवृत्ती संपवण्यासाठी इथे बसलो। अशा प्रवृत्ती सहजासहजी संपत नाही, उलट दिवसेंदिवस हे कलियुग म्हटलेलं आहे। आपण मागचा इतिहास जर पाहिला, महाभारत 5 पांडव होते आणि 100 कौरव होते। आजही परिस्थिती थोडीफार म्हटल्यापेक्षा तशीच आहे, रेशिओ तसाच आहे। पण एक शोकांतिका म्हणजे 5 पांडव एकत्र येणं आज कठीण बनलेलं आहे। तरी पण अनेक पांडव इथे जमले, माझ्या एका आव्हानाला प्रतिसाद देत। आपल्याला इथे महाभारत घडवायचं आहे, पण महाभारतात इथे युद्ध न करता, वाद न करता, संवाद साधत हे उपोषणाची सांगता कशी होईल याचं आम्ही बघतोय। या उपोषणाचा हेतू एकच आहे, तो म्हणजे पोलीस यंत्रणेला, सरकारी यंत्रणेला, न्याय यंत्रणेला जास्त ताण न देता मेडिकल तर ह्या उपोषणातून एकच मला सांगायचं आहे, ज्यांचा या फायबर बोर्ड कारखाना आहे ते पण काळसे बागवाडी येथीलच ग्रामस्थ आहे। त्यांनी सुद्धा शून्यातून हा उद्योग उभा केलाय। त्या उद्योगावर गदा आणण्याचं कोणाचं यांचं मानस नाहीये, पण त्या उद्योगामुळे होणारं प्रदूषण, तिथे निसर्ग परंपरा, जैवविविधता जी धोक्यात येते, ह्यांना जो काही त्रास होतोय त्याचा माणूस म्हणून समोरच्याने विचार केला पाहिजे। आणि जर समोरच्याने माणूस म्हणून विचार केला तर ही पण माणसं आहेत। आणि ह्याच्यात प्रशासन ओढलं जातंय, प्रशासनाला पण त्रास होतोय। मागे कोर्टाची ऑर्डर झाली, कोर्टाच्या आदेशाचा अवमान झाला आहे, पण हे कोर्टाच्या आदेशाचा अवमान सरकारी यंत्रणा करत नाहीये। सरकारी यंत्रणा, आता मी तर ग्रामपंचायतीत जेव्हा गेलो, आज मी अधिकृत दाखवतो, तर त्यांनी जे काय दाखवलं एवढा गट्टा झालाय, एवढी फाईल बनली, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेला पण तुम्हाला नसाल, फक्त पैसा आहे त्या जोरावर, तर हे कुठेतरी ते थांबलं पाहिजे। म्हणून आमचा हा प्रयत्न आहे। मला प्रचंड यातना होत असून सुद्धा सध्या मला ब्लडिंग होत आहे। मी सध्या सॅनिटरी पॅड लावून नाही बसलोय। पुढच्या काळात मला बसायची पाळी येऊ नये, हा लढा आहे तो गावकऱ्यांनी स्वतःहून पुढे नेला पाहिजे। कारण मालवण मधली समस्या आणि कुडाळ मधला बाळाराणी बसतो म्हणजे काय, थोडं भुवया उंचावतात ना। तर गैरसमज आणि समज सगळे बाजूला ठेवून या उपोषणाच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की खरंच जो आमचा हेतू आहे तो हेतू साध्य व्हावा, ह्यांच्या वेदना, ह्यांच्या यातना ह्या सर्वांच्या कमी व्हाव्या। आणि जो काही प्रकल्प तिथे आहे, जो बेकायदेशीर आहे, जो अवैध आहे, कोणतीही परमिशन न घेता जो उभा आहे, तो कायमस्वरूपी बंद व्हावा आणि तो उद्योग दुसरीकडे व्हावा आणि त्या उद्योगात सुद्धा भरभराट व्हावी, अशी ईश्वरचरणी सरकारी यंत्रणेकडे, बरोबर ना? बरोबर।